धर्म की, सनातन दिगंबर जैन धर्म की, अहिंसा में परमो धर्म की, अंतरिक्ष हमारा है, प्राणों से भी प्यारा है, अंतरिक्ष हमारा है, प्राणों से भी प्यारा है, नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, प्राणों से भी प्यारा है, अंतरिक्ष हमारा है, प्राणों से भी। दिगंबर जैन मंदिर हे शिरपूर येथे स्थापित असून वाशिम जिल्ह्यामध्ये आहे। या मंदिरामध्ये 42 मूर्त्या असून एकाच मूर्तीबाबतचा वाद हा मान्य सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे। एकाच मूर्तीचा वाद असताना गुजराती श्वेतांबर समाजाकडून हा अन्य मूर्त्यांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात येत आहे। या अतिक्रमण करत असताना जैनत्वाचे जे मूळ शिलालेख आहे ते नष्ट करण्याचा प्रयत्न श्वेतांबरी गुजराती समाजाकडून करण्यात येत आहे। या समाजाने आमच्या ब्रह्मचारी त्यागी व्रती या सर्वांवर अत्याचार करत आहे, मारहाण करत आहे। ही मारहाण करत असताना पोलीस प्रशासन हे निमूटपणे सहन करत आहे। केवळ दिगंबर जैन समाजावर FIR होत आहेत। हे FIR होत असताना मंदिरामध्ये जे दारू पिऊन लोक येतात त्या लोकांकडे कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही। त्यांचे FIR केल्यानंतर मेडिकल होत नाही। हे मेडिकल केलेलं असताना सुद्धा त्यांना अटक होत नाही। अशा प्रकारचा हा सर्व अन्याय आणि अत्याचार हा दिगंबर जैन समाजावर चालू आहे। एवढंच नाही तर ज्या यात्रेकरू महिला येतात खाली आणि निर्देशाखाली हा सर्व प्रकार होत आहे। दिगंबर जैन समाजाच्या वतीनं 28 जून रोजी वाशिम येथे भव्य मोर्चा काढण्यात आला। 15 ऑगस्ट रोजी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं, तरी पण अजून प्रशासन जागे झालेलं नाहीये। त्यामुळे आता दिगंबर जैन समाजाच्या वतीनं संभाजीनगर येथे हा उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येत आहे। माझं नाव VA मनोरकर, अध्यक्ष श्री दिगंबर जैन सेवा समिती, तसेच शिरपूरचा मी विश्वस्त आहे। विवाद असताना बाकीच्या मूर्तीवर सुद्धा अतिक्रमण करण्याचा हे लोक प्रयत्न करत आहेत। दादागिरीच्या जोरावर, पैशाच्या जोरावर त्यांचे महाराष्ट्र शासनामध्ये गुजराती श्वेतांबर मंत्री आहेत। त्या गुजराती श्वेतांबर मंत्रीच्या दबावाखाली प्रशासन पण काम करत आहे। आम्ही वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर याच्यापूर्वी 30-30 हजार लोकांचे मोठमोठे मोर्चे नेले, परंतु याची दखल प्रशासनाने योग्य ती घेतली नाही। आणि म्हणून आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाला आम्ही प्रारंभ करत आहोत। आणि हे आंदोलन संभाजीनगरच्या भूमीमधून करण्याचा उद्देशच हा आहे की हिंदुत्वाच्या रक्षणासाठी जसं संभाजीनगर म्हणून संभाजी महाराजजी, छत्रपती संभाजी महाराजजी लढले, तसं आता दिगंबर जैन समाज पण आपल्या स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी लढायची प्रेरणा घेऊन संभाजीनगर मधून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे। त्याचबरोबर या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज प्रत्येक जाती धर्मांच्यासाठी महामंडळांची स्थापना केलेली आहे, परंतु दिगंबर जैन समाज हा संपूर्ण महाराष्ट्रभर खेडोपाडी विकारलेला आहे। समाजासाठी अहिल्याबाई महामंडळ केलेलं आहे, मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ केलेलं आहे। अशाच पद्धतीनं जैन समाज सुद्धा दारिद्र्यरेषेखालचा आहे, गोरगरीब समाज आहे। या विकासाच्या कल्याणासाठी या महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यामध्ये जसं कल्याण बोर्डाची स्थापना झाली तशी कल्याण बोर्डाची स्थापना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं व्हावी, ही पण आमच्या संपूर्ण दिगंबर जैन समाजाची आजच्या या निमित्तानं मागणी आहे। ब्रह्मचारी तात्या भैया। आज संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल दिगंबर जैन समाज संभाजीनगर यांच्या वतीनं एक दिवसाचं हे धरणे आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन करण्यापाठीमागचा उद्देश हा आहे, वाशिम जिल्हा शिरपूर या ठिकाणी एक अंतरिक्ष पासना दिगंबर जैन मंदिर आहे। हे दिगंबर जैन मंदिर मूल निवासी दिगंबर महाराष्ट्रवासी मूल निवासी जे दिगंबर जैन समाज आहे त्यांचं हे मंदिर असताना या ठिकाणी गुजराती श्वेतांबर जैनांनी याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे।
या संपूर्ण मंदिरामध्ये 42 मूर्ती आहेत आणि विवाद मात्र फक्त एका मूर्तीचा आहे. 42 मूर्त्या दिगंबर जैनांच्या असताना एकच मूर्ती परप्रांतीय गुजराती श्वेतांबरांची तिथं असू कशी शकते, हा सुप्रीम कोर्टामध्ये विवादाचा प्रश्न झालेला आहे. सगळे जैन दिगंबर जैन समाज इथं उपस्थित झाला, त्यांचं स्वागत करतो आणि सर्व महिला मंडळ, पुरुष वर्ग, श्रावक श्राविका सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपल्या जागा इकडे आहे इकडे स्थानापन्न व्हावं. सनातन दिगंबर जैन धर्म की, सनातन दिगंबर जैन धर्म की, सनातन दिगंबर जैन धर्म की. प्राणों से भी प्यारा है, प्राणों से भी प्यारा है, प्राणों से भी प्यारा है. सनातन दिगंबर जैन धर्म की, सनातन. अशा पद्धतीने आमचे पुजारी लोक आहेत, रणवीर लोक आहेत, यांच्यावर हे केलं जातं. आणि आणखीन एक आमची मागणी अशी आहे की बाकीच्या समाजासाठी सगळी जशी महामंडळं झालेली आहे. माझी विनंती आहे तात्या भैया आणि माझे खासदार खैरे साहेबांना त्यांनी कृपया मंडपमध्ये यायचं. सर्वांनी शांतता ठेवा. भगवान महावीरांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. पार्शाळ बाबांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी वंदन करतो. माझे गुरुवर्य परमपूज्य आचार्य आर्यनंदजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व आपले संत महात्मा त्यांच्या चरणी नतमस्तक.